नमस्कार. आपण पाहत आहात जनसेवा न्यूज. मी मुख्य संपादक गणेश यमजलवाड. काल मुंबई येथे रिक्षा टॅक्सी चालक शिष्टमंडळ आणि मुख्यमंत्री साहेब यांची भेट घेऊन शहरातील रिक्षा चालक वर्ग यांच्या ज्या समस्या आहे त्या मांडण्यात आल्या आणि एका सभेमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणादरम्यान त्यांनी रिक्षा चालक यांच्यासाठी काही हिताचे निर्णय घेतले. जसे मुंबईतील रिक्षा टॅक्सी चालकाच्या शिष्टमंडळाने आज माझी भेट घेतली. यावेळी शहरातील रिक्षा आणि टॅक्सी चालवून हातावर पोट असलेल्या कामगारासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करणार असल्याचे जाहीर केले. रिक्षा टॅक्सी चालकासाठी महाराष्ट्र टॅक्सी ऑटो रिक्षा चालक मालक कल्याणकारी महामंडळ सुरू करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगितले. या महामंडळाअंतर्गत रिक्षा टॅक्सी चालकाला जीवन विमा कवच देण्यात येईल. चालकाला तसेच त्यांच्या कुटुंबियांना मोफत वैद्यकीय उपचार मिळावे यासाठी आर्थिक तरतूद करण्यात येईल. अपघातात अचानक कोणी जखमी झाल्यास त्याला तातडीची मदत म्हणून 50,000 रुपये देण्यात येईल. मुलांना शिक्षण घ्यायचे असल्यास त्यांना शिष्यवृत्ती तसेच उच्च शिक्षणासाठी आर्थिक तरतूद करण्यात येईल. अपघातात अचानक कोणी जखमी झाल्यास त्याला तातडीची मदत म्हणून 50,000 रुपये देण्यात येतील. मुलांना शिक्षण घ्यायचे असल्यास त्यांना शिष्यवृत्ती तसेच उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत देण्यात येईल. कौशल्य विकास विभागाच्या माध्यमातून त्यांच्या मुलांना तंत्रकुशल केले जाईल. मुख्यमंत्री रोजगार योजनेच्या माध्यमातून त्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक सहायता मिळेल. 63 वर्षावरील चालकांना ग्रॅज्युटी मिळावी यासाठी देखील तरतूद करण्यात येणार आहे. यासाठी चालकाला प्रतिवर्ष 300 रुपये म्हणजेच दरमहा 25 रुपये मात्र जमा करावे लागतील असे सांगितले आहे. यावेळी राज्याचे MSRDC मंत्री दादाजी भुसे, परिवहन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव संजय सेठी, परिवहन आयुक्त विवेक भीमनवार, शिवसेना प्रवक्ते संजय निरुपण आणि रिक्षा टॅक्सी चालकाच्या विविध संघटनेच्या प्रतिनिधी यावेळेस उपस्थित होते. आपण पाहत राहा जनसेवा न्यूज. लाईक करा, सबस्क्राईब करा, एकापासून लाखो लोकांना शेअर करा. जय भीम, धन्यवाद, जय हिंद.